मुंबईतील अंधेरीमध्ये पार पडलेल्या कावड यात्रेमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे मंत्री नितेश राणे वादात सापडलेले आहेत. हिंदूंकडे वाकड्या नजरेनं बघेल त्याच्या विरोधात त्रिशूळ वापरणार असा इशारा नितेश राणे यांनी दिला आणि त्रिशूळ वापरण्यात आपली पीएचडी असल्याचंही नितेश राणे म्हणालेत. तर अयोध्या राम मंदिर दानचोरी प्रकरणानंतर कुठल्या राजकीय बिळात लपला होता असा सवाल पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नितेश राणेंना केलेला आहे. मी मत्स्य आणि बंदर मंत्री बरोबर हिरव्या सापांचं संगोपनाची पण मंत्रालय माझ्याकडेच आहे. अरे त्रिशूळ माझ्या हातात दिलेला आहे. तुम्हाला माहित आहे ते वापर करण्यामध्ये माझी पीएचडी आहे. योग्य वेळी वापर करेन. जो हिंदूकडे वाकड्या नजरेने बघेल त्यासाठी त्याच्या विरुद्ध वापरण्यासाठी जिहाद्यांच्या विरुद्ध वापरण्यासाठी एक हिंदू म्हणून माझ्या हातात त्रिशूळ दिलेला आहे. नितेश राणेंना खरं तर प्रश्न विचारायचा आहे की मी त्यांना खरं तर आव्हान सुद्धा केलं होतं. खऱ्या अर्थाने धर्माचा प्रसार करणारा एक नेता म्हणून त्यांच्याकडे भाजप बघते, लोक बघत नाही ती वेगळी गोष्ट आहे. मग याच्यात हिंमत दाखवायला पाहिजे होती. पवित्र अयोध्यामध्ये जेव्हा लोकांनी 10 रुपये 100 रुपये 1 लाख रुपये जे काय पैसे तिथं देऊन प्रभू श्रीरामांचं मंदिर तिथं बांधलं, त्याच्यामध्ये जो 1500 कोटीचा भ्रष्टाचार झाला तेव्हा तुम्ही कुठल्या राजकीय बिळामध्ये जाऊन लपला होता असा नितेश राणेंना मी प्रश्न करतो. नाही, मी तेव्हाही बोललेलो तुमच्यासारखं कुठल्या मुल्ला मौलवींच्या पदराखाली बसलेलो नव्हतो. पण तुझ्या बाबरी मस्जिदमध्ये जी काही वेस्ट बेंगॉलमध्ये बाबरी मस्जिद बांधली जाते त्याच्यात जेव्हा डोनेशनमध्ये काही स्कॅम झाले तेव्हा रोहित पवारने थोबाड उघडलं नाही का? पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बास तुला टोचेल म्हणून. हज यात्रेमध्ये होणारे जे सातत्याने गैरव्यवहार आहेत त्याच्याबद्दल कधीतरी रोहित पवारने थोबाड उघडावं ना. थोबाड उघडावं, मग बघू हिंमत आहे का त्यांना. म्हणून आम्हाला आमच्या सनातन हिंदू धर्मामध्ये आम्हाला तसे संस्कार दिलेले आहेत चूक स्वीकारण्याची. पण तू ज्यांच्या जिहाद्यांची चाटतोस त्यांना विचार कधीतरी बाबरी मस्जिद, कधी हज यात्रेबद्दल जरा थोबाड उघडायला आणि माफी मागायला.